तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपल्या समोर फूट प्रश्न या घटकातील काही महत्वाचे प्रश्न आपल्या समोर घेऊन आलो आहे. पहा, पहिल्या प्रकारामध्ये पहिला प्रश्न, एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व काळे, 20 सोडून सर्व लाल व 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. तर पिशवीमध्ये एकूण चेंडू किती? तर पहा बेटा, काय करायचं, पिशवीमध्ये एकूण चेंडू किती? तर एकूण चेंडू बरोबर प्रश्नातल्या सर्व संख्यांची बेरीज अंशात लिहा. जसं 12 अधिक 21 अधिक 20 अधिक 19 म्हणजे प्रश्नातल्या सर्व संख्यांची बेरीज आपण अंशात लिहिली. आता पहा बेटा, एकूण चेंडूंचे प्रकार किती आहेत? तर 4. त्या 4 मधून एक काय करायचा? मायनस करायचा. चेंडूचे प्रकार जर 5 असतील तर एक मायनस करा, 4 होईल. 4 असतील तर एक मायनस करा, 3 होईल. ठीक आहे. चला, आता वरच्या संख्यांची बेरीज पहा. 9, 10, 11, 12, 12ला 2, हातचे 1, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, 6 आणि 7. म्हणजे सर्व संख्यांची अंशातल्या बेरीज 72 आली. आता 4 मधून बेटा एक मायनस केलं तर या ठिकाणी किती येईल? 3. त्यानंतर 72ला 3 भाग द्या, 3 दोन्ही 6, 1 उरला आणि 3 चौक 12. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. म्हणजे त्या पिशवीत एकूण चेंडू किती? तर बेटा, पिशवीमध्ये एकूण चेंडू 24 असतील. तर बेटा, पहिला प्रश्न हा माझ्यासाठी होता. आता दुसरा प्रश्न माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी असेल. पाय, एका टोपलीत 5 रंगाची फुले आहेत. त्यात 23 सोडून सर्व लाल, 25 सोडून सर्व पांढरी, 22 सोडून सर्व पिवळी, 18 सोडून सर्व निळी, 20 सोडून सर्व गुलाबी फुले आहेत. तर टोपलीमध्ये पांढरी फुले किती? तर पहा बेटा, मागच्या प्रकारामध्ये आणि याच्यामध्ये थोडासा फरक आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलं टोपलीमध्ये पांढरी फुले किती, पण याच्यामध्ये तेच आपल्याला ट्रिक्स वापरायची आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, अगोदर पाहावं लागेल की त्या टोपलीमध्ये एकूण किती फुले आहेत आणि त्यानंतर मग टोपलीमध्ये पांढरे फुलं किती आहेत हे आपल्याला कळणार आहे. तर चल मग आता पहा, पहिल्यांदा टोपलीमध्ये एकूण फुले किती याचं उत्तर आपण पहिल्यांदा करू. बेटा पहा, सांगितल्याप्रमाणे प्रश्नातल्या सर्व संख्यांची बेरीज करा. 23 अधिक 25 अधिक 22 अधिक 18 अधिक 20, बरोबर. त्यानंतर आता छेदामध्ये पहा, एकूण किती प्रकारचे फुलं आहेत? पहा, 1 2 3 4 5. त्या 5 मधून बेटा एक काय करायचं? मायनस करायचं. आता पहा, वरच्या सर्व संख्यांची जर आपण बेरीज केली तर 0 8, 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, 15 आणि 3 18ला 8, हातचे 1, 1 आणि 2 3, 3 1 4, 5 6, 7 8, 9 10. म्हणजे अंशातल्या सर्व संख्यांची जर आपण बेरीज केली बेटा 108 येईल. आणि आता छेदामध्ये एकूण किती प्रकारचे फुलं आहेत? 5. त्याच्यातून एक मायनस करा, म्हणजे या ठिकाणी छेदामध्ये येईल 4. आता जर बेटा आपण 108ला 4 न तोललं तर 4 दुनी 8, 2 उरले, 4 7 28. या ठिकाणी आपल्याला एकूण फुले मिळतील, सॉरी 27. एकूण फुले 27 मिळतील. म्हणून लगेच पहिल्या ऑप्शनला टिक करायचं नाही. प्रश्न काय म्हणतो बघा, टोपलीमध्ये पांढरी फुले किती आहेत? पहा, आता टोपलीमध्ये पांढरी फुले किती आहेत तर याचं उत्तर कसं मिळवायचं? पांढरी फुले किती आहेत? तर पहा बेटा, अगोदर टोपलीमध्ये एकूण फुले किती आहेत? 27. ठीक आहे, टोपलीमध्ये एकूण फुले आहेत 27. आता आपल्याला पांढऱ्या फुलांबद्दल काय सांगितलं पहा, 25 सोडून सर्व पांढरी फुले आहेत. मग एकूण फुलं आहेत 27 आणि 25 सोडून सर्व पांढरी आहेत. म्हणून 27 मधून 25 जर आपण मायनस केलं तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल बेटा, टोपलीमध्ये पांढरी फुले किती आहेत? तर पर्याय क्रमांक 3, टोपलीमध्ये पांढरी फुले 2 असायला पाहिजे. तर मित्र पहा, आता हा दुसरा प्रकार आहे कुड प्रश्नामध्ये. तर पहा, पहिला प्रश्न काय म्हणतो, डॉक्टरने रोग्यास 5 गोळ्या दिल्या व दर तासाला एक गोळी घ्यायला सांगितले, तर सर्व गोळ्या खाण्यासाठी किती वेळ लागेल? तर बऱ्याचदा आपल्याला असं वाटते, पहा, डॉक्टरने रोग्यास 5 गोळ्या दिल्या व दर तासाला एक गोळी घ्यायला सांगितली तर एकूण किती वेळ लागेल? तर बऱ्याचदा शक्यता अशी असते की आपण त्याचं उत्तर 5 तास लिहू शकतो. पण लक्षात घ्यायचं की जेव्हा एखादा व्यक्ती 5 गोळ्या घेतो तेव्हा दरम्यान 4 खंड असतात, म्हणजे 4 कालखंडित असतात. तर पहा, सर्व गोळ्या खाण्यासाठी किती वेळ लागेल? आता गोळ्या खाण्यासाठी लागणारा वेळ कसा काढायचा पहा, एकूण तुकडे -1 आणि गुणिले दरम्यानचा वेळ. आता पहा,
एकूण तुकडे -1 आणि गुणिले दरम्यानचा वेळ. आता एकूण तुकडे म्हणजे काय पहा, डॉक्टरने रोग्यास 5 गोळ्या दिल्या आणि दर तासाला 1 गोळी घ्यायला सांगितले. मग गोळी गोळ्या किती दिल्या? 5. एकूण तुकडे 5 आहेत, त्याच्यातून एक काय करा, मायनस करा. आणि दरम्यानचा वेळ म्हणजे किती किती वेळाने गोळी घ्यायला सांगितली, तर दर तासाला म्हणजे 1 घ्या. ठीक आहे. आता 5 मायनस 1 केलं तर या ठिकाणी 4 येईल आणि 4 गुणिले 1 बरोबर 4 तास. म्हणजे पहा, डॉक्टरने रोग्यास 5 गोळ्या दिल्या, दर तासाला 1 गोळी घ्यायला सांगितले, तर सर्व गोळ्या खाण्यासाठी किती वेळ लागेल? तर गोळ्या खाण्यासाठी लागणारा वेळ बरोबर तुकडे -1 गुणिले दरम्यानचा वेळ. तुकडे म्हणजे किती गोळ्या आहेत? 5. 5 मधून 1 मायनस करा आणि पुन्हा येणाऱ्या वजाबाकीला बेटा 1 जर आपण गुणलं तर पहा, 5 मधून 1 गेला 4, 4 गुणिले 1 म्हणजे त्या गोळ्या खाण्यासाठी त्याला किती वेळ लागेल? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, 4 तास. तर पहा, दुसऱ्या प्रकारामध्ये आपण हा दुसरा प्रश्न घेऊ. डॉक्टरने रोग्यास बेटा 4 गोळ्या दिल्या आणि दर अर्ध्या तासाला अर्धी गोळी घ्यायला सांगितले, तर त्या सर्व गोळ्या खाण्यासाठी किती वेळ लागेल? पाहता, या ठिकाणी डॉक्टरने रोग्याला गोळ्या दिल्या 4 आणि दर अर्ध्या तासाला अर्धी गोळी घ्यायला सांगितले, तर आपल्याला विचारलं सर्व गोळ्या खाण्यासाठी किती वेळ लागेल? पहा, गोळ्या खाण्यासाठी लागणारा वेळ कसा काढायचा? तर तुकडे. आता तुकडे म्हणजे काय? तर गोळ्या किती दिल्या होत्या? 4 आणि अर्धी अर्धी गोळी घ्यायला सांगितले, म्हणजे 4 गोळ्यांचे तुकडे होतील 8. त्याच्यातून 1 मायनस करा आणि दरम्यान किती किती वेळाने गोळी घ्यायला सांगितली, तर अर्धा तास. बेटा अर्धा तास म्हणजे 0.5 तास किंवा त्याला आपण 1/2 पण लिहू शकतो. ठीक आहे, चला पहा. मग आता जर 8 मायनस 1 केलं तर किती येणार? 7 आणि 7 गुणिले 0.5. आता लक्षात ठेवायचं, कधीही कोणत्याही संख्येला जर 0.5 न गुणलं त्या संख्येचे निम्मे होतात. मग 7 गुणिले 0.5, मग 7चे निम्मे किती? तर 3.5 तास. म्हणजे त्या गोळ्या खाण्यासाठी त्या रोग्याला किती वेळ लागेल? त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, 3.5 तास. यालाच आपण असे म्हणू शकतो 3 तास 30 मिनिटे. पण पर्यायामध्ये आपल्याकडे आहे 3.5 तास. तर पहा, आता प्रकार नंबर 3. एक माकड 10 मीटर खांबावर एका प्रयत्नात 2 मीटर याप्रमाणे वर चढते व 1 मीटर खाली घसरते, तर त्या माकडास 10 मीटर खांबावर सर्वप्रथम पोहोचण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतील? पहा, त्या खांबाची उंची आहे 10 मीटर आणि एका प्रयत्नात ते माकड 2 मीटर याप्रमाणे वर चढते आणि 1 मीटर याप्रमाणे खाली घसरते, तर त्या माकडास 10 मीटर खांबावर सर्वप्रथम पोहोचण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतील? तर पहा बेटा, प्रयत्नांची संख्या कशी काढायची? तर पहिल्यांदा बघायचं, त्या खांबाची उंची किती आहे? 10 मीटर. ठीक आहे, तिथे घ्यायचं 10 मायनस चललेले अंतर 2, पुन्हा छेदामध्ये चललेले अंतर 2 मायनस घसरलेले अंतर 1, त्याला ठेवा ब्रॅकेटमध्ये आणि प्लस 1 करा. पहा, त्या खांबाची उंची किती आहे? 10 मीटर मायनस चललेले अंतर 2 भागिले चललेले अंतर 2 मायनस घसरलेले अंतर 1 आणि प्लस 1 करा. पहा आता काय होईल? वर 10 मधून 2 गेले 8, त्यानंतर 2तून 1 गेला 1 आणि पुन्हा प्लस 1. त्यानंतर बेटा 8 ला जर आपण 1 न तोललं तर 8च येईल आणि 8 प्लस 1 बरोबर त्या माकडाला त्या खांबाच्या वरच्या टोकावर पोहोचण्यासाठी एकूण किती प्रयत्न करावे लागतील? त्याचं उत्तर असेल पर्याय नंबर 2, त्याला 9 प्रयत्न करावे लागतील. प्रकार नंबर 3 मध्ये दुसरा प्रश्न. 52 मीटर उंच खांबावर एक माकड 1 मिनिटात 8 मीटर वर चढते व 6 मीटर खाली घसरते, तर तो खांबावर किती मिनिटांमध्ये चढेल? तर पहा बेटा, मागचा प्रश्न काय होता की त्याला किती प्रयत्न करावे लागतील आणि इथं विचारलं किती मिनिट लागतील. तर जवळपास सारखं आहे. पहा, तर त्याला किती मिनिट लागतील, तर या ठिकाणी मिनिटांची संख्या कशी करायची पहा. तर पहिल्यांदा बघायचं, त्या खांबाची उंची किती आहे? 52 मीटर. ठीक आहे, खांबाची उंची आहे 52 मीटर. तो एका मिनिटात 8 मीटर याप्रमाणे वर चढतो. 52 मायनस चललेले अंतर 8, त्यानंतर छेदामध्ये चललेले अंतर 8 मायनस घसरलेले अंतर 6, ब्रॅकेट क्लोज करा आणि त्यानंतर प्लस 1 करा. ठीक आहे, 52 म्हणजे काय? खांबाची एकूण उंची. 52 मधून काय मायनस करायचं? चललेलं अंतर. छेदामध्ये चललेलं अंतर मायनस घसरलेलं अंतर आणि प्लस 1 करा. पहा, मग 52 मधून जर 8 गेले तर किती राहतात? तर बेटा 44 राहतील. त्यानंतर 8 मायनस 6 करा
2 आणि त्यानंतर +1. आता 44ला जर 2 भागलं बेदुनी 4, बेदुनी 4 आणि +1 म्हणजे त्या खांबावर सर्वप्रथम पोहोचण्यासाठी त्या माकडाला एकूण किती वेळ लागेल? याचा अर्थ त्या माकडाला एकूण 23 मिनिट लागणार आहेत. पर्याय क्रमांक 3, 23 मिनिट लागतील. तर प्रकार नंबर 4 याच्यामध्ये पाहता काय सांगितलं, एका 15 मीटर उंच खांबावर एक माकड एका मिनिटामध्ये 5 मीटर वर चढते आणि दुसऱ्या मिनिटाला 3 मीटर खाली घसरते, तर त्या खांबाच्या टोकावर पोहोचण्यासाठी किती मिनिटे लागतील? पहा, मागच्या प्रश्नामध्ये कसं होतं, एक पहिल्याच मिनिटामध्ये एका मिनिटामध्ये तो वर चढायचा आणि त्याच मिनिटामध्ये तो खाली घसरायचा. पण या ठिकाणी कसं आहे बेटा, एका मिनिटात 5 मीटर वर चढतो आणि दुसऱ्या मिनिटाला तो 3 मीटर खाली घसरतो, तर त्या माकडाला खांबाच्या टोकावर पोहोचण्यासाठी किती मिनिटे लागतील? तर इथं सुद्धा बघा काय करायचं, किती मिनिटे लागतील वरच्या टोकावर पोहोचण्यासाठी. तर पहा काय करायचं, खांबाची उंची किती आहे एकूण पहा, 15 मीटर. खांबाची उंची आहे 15 मीटर. तो एका मिनिटाला किती चढतो? चाललेले अंतर 5, पुन्हा छेदामध्ये चाललेले अंतर 5 आणि मायनस घसरलेले अंतर 3 आणि इथं घ्यायचं गुणिले 2 आणि पुन्हा मग घ्यायचं बेटा +1. पहा काय करा, आता या दोघांची वजाबाकी किती येईल? 15 मधून 5 वजा करा, किती येईल? 10. त्यानंतर 5तून 3 गेले 2 आणि गुणिले पुन्हा 2 करा आणि त्यानंतर +1 करा. 2 सोबत 2 कॅन्सल, त्यानंतर हे 10 आणि 10 अधिक 1 बरोबर 11 मिनिटे लागतील. म्हणजे वरच्या टोकावर पोहोचण्यासाठी त्याला किती मिनिटे लागतील? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, 11 मिनिटे. तर पहा, प्रकार नंबर 4 मध्ये हा दुसरा प्रश्न, एक माकड एका खांबावर पहिल्या मिनिटात 4 मीटर वर चढतो आणि दुसऱ्या मिनिटात 2 मीटर खाली घसरतो, तर 62 मीटर खांबावर चढण्यासाठी त्याला किती वेळ लागेल? पहा, पहिल्या मिनिटामध्ये 8 मीटर वर चढतो आणि दुसऱ्या मिनिटामध्ये 2 मीटर खाली घसरतो. याचा अर्थ 2 मिनिटामध्ये तो 8 - 2 म्हणजे 2 मिनिटामध्ये तो 6 मीटर वर चढेल. ठीक आहे. तर आपल्याला विचारलं किती वेळ लागेल. पहा, किती मिनिटामध्ये लागेल वेळ पाहता, मिनिट बरोबर. तर काय करायचं बेटा, खांबाची उंची किती आहे? 62 मीटर मायनस चाललेले अंतर 8 भागिले चाललेले अंतर 8 मायनस घसरलेले अंतर 2 आणि पुन्हा गुणिले 2 करायचं आणि पुन्हा +1 घ्या. पहा, आता 62 मायनस 8 करा, या ठिकाणी किती येणार? तर 54. त्यानंतर छेदामध्ये 8 - 2 बरोबर 6 आणि पुन्हा गुणिले 2 +1. त्यानंतर 6 न जर 54ला तोडलं तर 6 × 9 = 54 गुणिले 2 +1 पुन्हा 9 × 2 = 18 आणि 18 +1 बरोबर 19 मिनिट. म्हणजे त्या माकडाला त्या खांबाच्या वरच्या टोकावर पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल? तर पर्याय नंबर 1 आहे पहा, 19 मिनिट लागतील. 19 मिनिट. प्रकार नंबर 5, जे की अतिशय महत्वाचा प्रकार आहे. परीक्षेमध्ये नेहमी या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांना खूप कठीण वाटतात. पण याच्यामध्ये एक शॉर्टकट आहे पहा. ही शॉर्टकट जर तुम्ही वापरली तर निश्चितच तुम्हाला या प्रकारचे प्रश्न एकदम कमी वेळेमध्ये आणि अचूक सुटतील. पहा, आता पहिल्यांदा पहिलं वाक्य वाचा. 4 बगळे 16 मासे 4 तासात खातात, तर एक बगळा 4 मासे किती तासात खाईल? तर पहा, आता या ठिकाणी काय करायचं, कशाला खाल्ल्या जात आहे? माशांना. मग पहिल्या वाक्यामध्ये माशांची संख्या किती आहे? 16 आणि दुसऱ्या वाक्यामध्ये माशांची संख्या किती आहे? 4. तर या दोन संख्यांची आपण आपसामध्ये जागा बदलायची. पहा काय करायचं, डायरेक्ट आन्सर कसा, आता इथं घ्या 4 गुणिले, आता या 16 माशाच्या ठिकाणी ते 4 मासे घ्यायचे. 4 गुणिले 4 गुणिले 4 आणि आता पहा छेदामध्ये काय करायचं, हा बगळा किती? 1 आणि हे 16 मासे आता इकडे छेदामध्ये घ्यायचे 16. आता पहा, छेदामध्ये 16 × 1 = 16 आणि हे 4 × 4 = 16. हे काय होणार? कॅन्सल. पहा ना, 16 × 1 = 16 आणि 4 × 4 = 16 जर कॅन्सल झाले बेटा तर फक्त किती उरले? 4 तास. म्हणजे याचा अर्थ एक बगळा 4 मासे किती तासामध्ये खाईल? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, 4 तास. तर मित्रो, या 5व्या प्रकारामध्ये पहा, हा दुसरा प्रश्न घेऊन आलोय मी. तर 5 मुलांना 15 किलोग्रॅम तांदूळ 4 दिवस पुरतो, तर एका मुलाला 6 किलोग्रॅम तांदूळ किती दिवस पुरेल? तर मी नेहमी सांगितलं होतं की अशा प्रश्नामध्ये काय पाहायचं, तर जी वस्तू खाल्ल्या जात आहे त्याच्याकडे लक्ष द्या. पहा,
पहिल्या वाक्यात काय सांगितलं, 5 मुलांना 15 किलोग्रॅम तांदूळ 4 दिवस पुरतात. कशाला खाल्लं जात आहे, तांदळाला. पहिल्या वाक्यामध्ये किती तांदूळ आहे, 15 किलोग्रॅम. तर एका मुलाला 6 केजी तांदूळ खाण्यासाठी किती दिवस लागतील किंवा 6 केजी तांदूळ किती दिवस पुरेल. तर पहा काय करायचं, या ठिकाणी या 6 ला घेऊन जायचं आणि या 6 च्या ठिकाणी या 15 ला घेऊन यायचं. म्हणजे कसं पहा, शॉर्टकट मध्ये 5 मुलांना 15 केजीच्या ठिकाणी आता किती घ्यायचं, 6. किती दिवस, 4. आता दुसऱ्या वाक्यामध्ये बघा, किती मुलाला, एका मुलाला 6 केजी तांदूळ, त्याच्या ठिकाणी आता काय घ्यायचं, 15 घ्यायचं. ठीक आहे, चला पहा आता. 5 एक 5, 5 त्रिक 15, त्यानंतर 3 दुनी 6, हा एक एक कॅन्सल, किती उरलं बेटा, 4 दुनी 8. म्हणजे या ठिकाणी एका मुलाला 6 केजी तांदूळ किती दिवस पुरेल. आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 8 दिवस पुरायला पाहिजे. तर पहा, 6व्या प्रकारामध्ये हा पहिला प्रश्न, एका आगगाडीतून काही सैनिक आणि कॅप्टन मिळून 1200 व्यक्ती प्रवास करीत होते. प्रत्येक 15 सैनिकाबरोबर एक कॅप्टन आहे, तर त्या गटात एकूण कॅप्टनची संख्या किती. पहा, आता आपल्याला गुणोत्तरामध्ये घेता येईल. पहा, कॅप्टन आणि सैनिक, कॅप्टन आणि सैनिक असे मिळून एकूण किती व्यक्ती आहेत, 1200. आणि त्यानंतर प्रत्येक 15 सैनिकाबरोबर एक कॅप्टन आहे, तर आपल्याला विचारलं कॅप्टनची संख्या किती. तर पहा बेटा, आता काय करायचं, या ठिकाणी सैनिक आणि कॅप्टन यांचं गुणोत्तर घ्यायचं. सैनिक आणि कॅप्टन, पहा, सैनिक आणि कॅप्टन, किती सैनिकाबरोबर एक कॅप्टन आहे, 15 सैनिकाबरोबर एक कॅप्टन आहे. याचा अर्थ सैनिकाच्या संख्येशी कॅप्टनच्या संख्येचं गुणोत्तर किती असेल, तर 15:1. 15 सैनिकाबरोबर एक कॅप्टन आहे आणि एकूण लोक किती आहेत, सैनिक आणि कॅप्टन मिळून 1200 व्यक्ती आहेत. आणि आपल्याला विचारलं बेटा, त्या गटामध्ये एकूण कॅप्टन किती आहेत. पहा, मग कॅप्टनची संख्या कशी काढायची, कॅप्टनची संख्या बरोबर एकूण व्यक्ती किती आहेत, 1200. त्यानंतर कॅप्टनची संख्या आणि सैनिकांची संख्या यांचं गुणोत्तर आहे 15:1. या दोघांची बेरीज करायची, 1200 भागिले 16 आणि गुणिले कॅप्टन किती विचारलं तर इथं 1 ठेवा आणि जर सैनिक किती विचारलं तिथं 15 ठेवायचे. ठीक आहे, एकूण संख्या किती होती, 1200. त्यांच्या संख्येचं जे गुणोत्तर आहे त्याची बेरीज 15 आणि 1 16 आणि विचारलं कॅप्टनची संख्या किती, कॅप्टनचं गुणोत्तर किती आहे, 1. आता पहा, 16 7 112, 8 उरले, 16 पंचे 80. म्हणजे 1200 ला जर आपण 16 ने तोललं तर त्या ठिकाणी 75 मिळेल आणि 75 गुणिले 1 बरोबर 75. म्हणजे त्या गटामध्ये एकूण कॅप्टनची संख्या किती जर विचारलं तर बेटा त्या ठिकाणी 75 कॅप्टन असायला पाहिजे. टाईप नंबर 6 मध्ये पहा, हा दुसरा प्रश्न, एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1190 आहे. त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक असतील तर एकूण विद्यार्थी किती. पहा, आता शाळेमध्ये एकूण विद्यार्थी आणि शिक्षक यांची एकूण संख्या सांगितली आपल्याला 1190 आणि त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक आहेत असं सांगितलेलं आहे आणि विचारलं त्या शाळेमध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत. तर पावेडा काय करायचं, पहिल्यांदा विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या संख्येचं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर काय असेल बघा, विद्यार्थी आणि शिक्षक. पहा, 15 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक यांचं गुणोत्तर असेल 15:2. ठीक आहे, आता आपल्याला विचारलं एकूण विद्यार्थी किती. पहा, त्या शाळेमध्ये एकूण विद्यार्थी किती, तर एकूण विद्यार्थी बरोबर, पहा, शिक्षक आणि विद्यार्थी यांची एकूण संख्या आहे 1190. त्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या गुणोत्तराची बेरीज येईल 15 आणि 2 17 आणि गुणिले आपल्याला जर शिक्षकांची संख्या विचारली तर गुणिले 2 करा आणि जर विद्यार्थ्यांची संख्या विचारली तर गुणिले 15 करा. मग पहा बरं, आपल्याला काय विचारलं, एकूण विद्यार्थी किती, म्हणजे गुणाकारामध्ये इथं पुढं 15 घ्या. आता 17 न या संख्येला आपण तोडू, 17 7 119 आणि समोरचा एक 0. त्यानंतर 70 आणि 15चा गुणाकार करा, हा शून्याला 0 आणि 15 7 105. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असायला पाहिजे 1050. त्या वर्गामध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत, तर बेटा त्याचं योग्य उत्तर असेल 1050. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आमचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.